नमस्कार. मी रुजुता पितळे, संस्थेची एक कार्यकर्ती. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेला 45 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी संस्थेशी साधारण 1985 पासून संस्थेमध्ये काम करते आहे. सुरुवातीला नोकरी असल्यामुळे मी फार वेळ देऊ शकत नव्हते. पण तरी मला जमेल तसं शनिवार, रविवार मी संस्थेचं काम जे काय असेल ते करत असे. मी कर्णबधिरांच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे संस्थेमध्ये तो एक विभाग सुरू करावा अशी इच्छा प्रदर्शित केली आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली. आणि त्याप्रमाणे 2011 सालापासून शब्दसंस्कार हा वाचा सुधार केंद्राचा एक भाग आम्ही संस्थेमध्ये सुरू केला आहे. कर्णबधिरत्व म्हणजे काय? कानाने बहिरा, मुकापरी नाही, शिकविता आम्हा, बोलू आम्ही सारे काही. कानावर शब्दच पडत नसल्यामुळे ही मुलं बोलू शकत नाहीत आणि बोलू शकत नाहीत त्यामुळे भाषेचा प्रश्न येतो. आपल्याकडे संवाद साधण्याचं भाषा हे एक महत्त्वाचं साधन आहे आणि जर भाषा नसेल तर ती व्यक्ती किंवा ते मूल इतरांशी संवाद साधू शकत नाही आणि त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो की मला इतरांसारखं बोलता येत नाही, माझ्याशी कोणी बोलत नाही, मला कोणी आपल्यामध्ये खेळायला घेत नाही. हा न्यूनगंड कमी करायचा असेल तर जेवढ्या लवकर हे व्यंग लक्षात येईल तेवढ्या लवकर जर त्याचं मार्गदर्शन मिळालं आणि योग्य रीतीने ते पाळलं पालकांनी तर खूपच फरक पडू शकतो. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. तर या संस्थेमध्ये आम्ही मुलांना उच्चारण कसं करायचं, उच्चारणामध्ये असलेले शरीराचे अवयव कोणते, त्यांचा वापर कसा करायचा, शब्दोच्चार आपल्याकडे व्याकरणामध्ये दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य असे प्रकार आणि वर्णमाला त्याप्रमाणे केलेले आहेत. त्याप्रमाणे जर शिकवलं या मुलांना उच्चार करायला तर ती मुलं नक्कीच चांगला उच्चार व्यवस्थित करू शकतात. आणि हळूहळू पुढे हे वाढवत अक्षर, शब्द आणि नंतर पूर्ण वाक्य, आधी छोटी वाक्य आणि नंतर मोठी वाक्य अशीही बोलू शकतात. शाळेच्या बरोबरीने अभ्यास करू शकतात. सरकारने इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समावेशित शिक्षण ही योजना या मुलांसाठी सुरू करून खूप मोठं छान काम केलेलं आहे. सर्वसाधारण शाळांमध्ये ही मुलं शिकू शकतात. त्या मुलांच्या बरोबरीने तिथे वर्गात बसतात, त्या मुलांच्या बरोबरीने सगळ्या परीक्षा देतात आणि पास होतात आणि पुढे नोकरीला पण लागतात. तर हे सर्व करण्यासाठी आमच्या वाचा सुधार केंद्राची मुलांना खूप मदत होते. काही ठिकाणी शाळेत जाऊन कारण मुलं रिक्षाने घरी जातात त्यामुळे त्या पालकांना प्रत्येक वेळेला मुलांना इथे संस्थेत आणणं शक्य होत नाही. त्या ठिकाणी आम्ही शाळेत जाऊन मुलांच्या वेळाप्रमाणे तिथे आम्ही जाऊन घेतो आणि शनिवार रविवार आम्ही आता सुरू केलेलं आहे की ज्यामुळे पालकांना शनिवार रविवार मुलांना इथे घेऊन येता येतं आणि त्यांच्यामध्ये वाचा सुधार केंद्राचा त्यांना उपयोग करता येतो. आणि हे सगळं करताना मुलांना कंटाळवाणं होणार नाही अशा रीतीने हसत खेळत, गंमत करत, कोड्यांमधून आणि खेळांमधून हा सगळा प्रवास आमचा चालू आहे. गेली आता 14 वर्ष झाले हे चालू आहे. याचप्रमाणे आम्ही मुलांना समावेशित शिक्षण योजनेतील मुलांसाठी स्पर्धा घेतो दरवर्षी. त्याच्यामध्ये उच्चारणावर भर असतो. पाठांतर, उच्चारण आणि जरा मोठी उत्तरं लिहिता येतात की नाही या मुलांना. 1ली ते 8वी 9वी पर्यंतच्या मुलांच्या स्पर्धा असतात आणि मुलं दरवर्षी आवडीने येतात आणि त्यामुळे मुलं पाढे पाठांतर करतात असं शिक्षकांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे पाढे पाठांतराच्या स्पर्धा आम्ही आवर्जून घेतो. त्यामुळे नाहीतर हल्ली मुलं पाढेपाठ करत नाहीत, कॅल्क्युलेटर किंवा मोबाईल वापरतात. तो वापर बंद व्हावा, मुलांना पाढे यावेत त्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करतो. आणि हे सगळं केल्यामुळे त्यांच्या मनातलं आणि सर्वसाधारण शाळेत शिकल्यामुळे मुलांचा न्यूनगंड कमी नक्कीच होतो. ती सगळ्या समाजामध्ये वावरायला तयार झालेली असतात आणि समाजही त्यांना मान्य करून घेतो. कारण सर्वसाधारण शाळेत शिकल्यामुळे सर्वसाधारण मुलांनाही या मुलांच्या अडचणी कळलेल्या असतात आणि ती त्यांना मदत करायला तयार असतात. अशा तऱ्हेने त्यांचा मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा समावेश होतो आणि ती प्रवाहाबरोबर पुढे जायला तयार होतात. हे सर्व करताना हे
आमच्याकडे येणारे पालकही आम्ही 1:1 रेशो ज्याला म्हणतो आपण, की एकाच एक म्हणजे शिक्षक एका वेळी 1 किंवा फार तर 2च मुलांना समोर बसवून उच्चारण शिकवतात. त्या आणि ही वैयक्तिकरित्या लक्ष दिल्यामुळे मुलांमध्ये जाणवण्याइतका फरक जाणवतो. आणि सुरुवातीला आलेलं मूल आणि वर्षाच्या शेवटी त्याच्यात झालेली प्रगती ही बघून पालक खूप समाधानी आहेत. आणि त्यामुळे सुट्टीमध्ये सुद्धा पालक त्यांना घेऊन यायला तयार असतात. अशा रीतीने हा आमचा प्रवास चालू आहे. आणि या कार्यामध्ये ज्योत्स्ना चिपळूणकर आणि माधवी प्रभुणे या दोघींचाही मला खूप मदत होते. आपलं मूल बोलत नाही हे कळल्यावर पालक निराश होतात. पण ज्यावेळेला आमच्याकडे येतात किंवा योग्य मार्गदर्शकाकडे मुलाला घेऊन जातात आणि मूल आई किंवा बाबा हा शब्द उच्चारतात, तेव्हा पालकांचा आनंद अवर्णनीय असतो. आईला तर इतकं समाधान आणि आनंद असतं, की माझं न बोलणारं मूल मला आई म्हणून हाक मारतंय, मला बाबा म्हणून हाक मारतंय, ह्याचा आनंद खूप असतो त्यांना. दुसरी गोष्ट असं, की साधी एक गोष्ट आहे, की एका लहान मुलाला मुरमुरा हवा होता. पण त्याला तो शब्द मुरमुरा हा हे नाव माहीत नसल्यामुळे त्याला सांगता आलं नाही. घरातल्या सगळ्या पांढरं-पांढरं, आता पांढऱ्या कितीतरी वस्तू घरात असतात. सगळ्या वस्तू दाखवून झाल्या. पण काही केल्या आई-वडिलांना कळेना. ती रडकुंडीला आली दोघंही जण. काय करावं? शेवटी जाऊ दे आता आपण बाहेर जाऊया म्हणून भाजी घ्यायला मंडईला गेली. तिथे भरडपुंजाच्या दुकानात त्याला ते मुरमुऱ्याची पाटी दिसली आणि त्यांनी लगेच आनंदाने उडी मारली, की मला हे पाहिजे. तेव्हा आई-वडिलांना इतकं धक्का बसला, की साधा शब्द मुरमुरा आपल्याला मुलाला सांगता आला नाही आणि आपल्याला तो कळला नाही. घरात मुरमुरे असून आपण त्याला देऊ शकलो नाही. त्यामुळे भाषा ही किती आवश्यक आहे. मुलाला येणं, प्रत्येक गोष्टीला नाव असतं हे सुद्धा त्यांना सांगावं लागतं. अशा तऱ्हेने जर त्या मुलांचा नीट त्यांना वाढवलं, त्यांना मार्गदर्शन केलं, पालकांचं समुपदेशन केलं, पालकांबरोबर घरातल्या इतर व्यक्ती ज्या असतील, आजी-आजोबा, आत्या, मावशी, ताई-दादा किंवा लहान भावंडं, एवढंच नाही तर शेजार-पाजारच्या लोकांशी सुद्धा समुपदेशन करावं लागतं आणि ते आम्ही करतो. कारण त्यामुळे त्या मुलाला समाजात वावरायची संधी मिळते. नाहीतर ते एकटं पडतं आणि ते एकटं पडू नये यासाठी सर्व समाजानेच मदत केली पाहिजे. या क्षेत्रातील तरुण-तरुणींनी किंवा ज्यांना या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, अशा व्यक्तींनी स्वतः आपल्यापुरतं किंवा निदान संस्थेकडे आल्यावर संस्थेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच मदत करू हे काम पुढे न्यायला. या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की बालकाचं कर्णबधिरत्व केव्हा लक्षात येतं आणि डॉक्टरकडे किंवा मार्गदर्शकाकडे तुम्ही केव्हा नेतात पालक, त्याच्यावर आणि योग्य मार्गदर्शन मिळतंय का नाही, याप्रमाणे लगेच जर सुरू केलं, मुलाला यंत्र लावलं, हल्ली कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून एक सर्जरी करतात. ती जर लवकर वयात केली, लहान वयात केली, तर मुलाला त्याचा खूपच फायदा होतो आणि ते मूल नॉर्मल लोकांसारखं बोलू शकतं. पण इन केस पूर्वी असं नव्हतं हे कॉक्लिअर इम्प्लांट. त्यावेळेला कसं होतं, की जर लवकर मार्गदर्शक मिळाला आणि भाषावाढ करायची असेल, तर मुलाला योग्य मार्गदर्शकाकडे वाचा सुधार केंद्रात पाठवलं, तर योग्य रीतीने त्याची भाषावाढ होऊ शकते. शब्दाचं, अक्षराचं उच्चारण योग्य रीतीने होऊ शकतं आणि त्याप्रमाणे लहान मूल जेव्हा लिहाय वाचायच्या स्थितीमध्ये येतं, अवस्थेमध्ये येतं, त्यावेळेला त्याला अक्षर आणि शब्दांची ओळख करून दिली जाते आणि त्याप्रमाणे जर त्याला शिकवल्या गेलं सगळं, योग्य मार्गदर्शन मिळालं, तर ते मूल लिहायला वाचायला सुद्धा वर्गातल्या मुलांच्या बरोबरीने शिकतं, नॉर्मल मुलांच्या बरोबरीने आणि त्याची वाढ चांगल्या रीतीने भाषावाढ होऊ शकते. ती त्याला पुढे कायम उपयोगी पडते.